नमस्कार, मी प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मातृत्व आणि IVF उपचार या विषयासंदर्भात आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नरहरी माळगावकर सर। आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायचीच आहे, मात्र सुरुवातीला आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत। डॉक्टर नरहरी माळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे, नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे। डॉक्टर माळगावकर यांनी सिंगापूरमधून आपलं IVF विषयातील उच्च शिक्षण मिळवलंय। तिथं जगविख्यात IVF तज्ञ डॉक्टर PC वोंग यांच्यासोबत सरांनी कामही केलंय। उत्तम सक्सेस, अत्याधुनिक तंत्रज्ञान, वर्ल्ड क्लास ART लॅबोरेटोरियस एथिकल प्रॅक्टिसेस याच्या जोरावरती प्रोजेनेसिसनं कमी वेळामध्ये भरपूर रुग्णांना मातृत्व आणि पितृत्वाचं सुखही मिळवून दिलेलं आहे। वारंवार IVF अपयशी झालेल्या रुग्णांना प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर एक वरदान आहे, कारण प्रोजेनेसिसमध्ये या रुग्णांना लवकर यश मिळतं। आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशामध्ये आणि विदेशामध्ये अनेक पुरस्कारांना देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे। तर तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, जरूर फोन करा। 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते। खरं म्हणजे आजकाल आपण पाहिलं तर करिअरच्या मागे प्रत्येक जण धावत असतो, मग लग्न उशिराने होतं, मग करिअरच्या दृष्टिकोनातून मग फॅमिली प्लॅनिंग केलं जातं आणि पुढे जाऊन मग आई बाबा व्हायचंय, मात्र आता अडथळे निर्माण होतात। त्याची कारणं काय असू शकतात? नक्की प्रियंका, जेव्हा आपण बघतो तर इन्फर्टिलिटी हा डे बाय डे फार वाढत चाललाय। जसं तुम्ही सांगितले, इट्स व्हेरी क्लिअर। आपण जे म्हणतो लेट मॅरेज झालं किंवा करिअर ओरिएंटेशन झालं किंवा फॅमिली प्लॅनिंग झालं, याच्यामुळे कुठेतरी हा जो पिरियड आहे मेन फर्टिलिटीचा बिटवीन 20 to 30 तो कुठेतरी मिस होतोय आणि त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी हे डे बाय डे वाढतं आहे। सो आता हे आपण ज्याला आपण तो लाईफस्टाईल रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे वाढत आहे, हे एक महत्वाचं कारण आहेच। पण याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं तर नक्की काय कारणामुळे वंध्यत्व येऊ शकतं किंवा मातृत्व पितृत्व मिळू शकत नाही, सो त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर बेसिकली पुरुषांमध्ये बरेचसे कारण असतात जे जवळपास 30 ते 35% इन्फर्टिलिटीसाठी त्याच्या जबाबदार असतात। तर त्याच्यामध्ये बघितलं तर शुक्राणूमध्ये जे मेजर प्रॉब्लेम्स आहे, तर शुक्राणूचे काउंट, मोटिलिटी, मॉर्फोलॉजी, फंक्शन कॅपॅसिटी, सर्व्हायव्हल याच्यामध्ये प्रॉब्लेम असतील किंवा शुक्राणू नसतील, सो या कंडिशन मध्ये शुक्राणूच्या प्रॉब्लेममुळे पण इन्फर्टिलिटी येते किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनचं रिलेशन ठेवायला काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी येते। सो हे रिलेटेड झालं तर पुरुषांच्या वंध्यत्वा रिलेटेड। तसंच स्त्रियांच्या रिलेटेड जर आपण बघितलं तर स्त्रियांच्या रिलेटेड जर आपण बघितलं तर मेनली गर्भाशयामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर गर्भाशयाला जशी सूज असेल किंवा फायब्रॉइड्स असतील किंवा त्याच्यामध्ये पडदा असेल, काही इन्फेक्शन असेल, सो ह्या कारणामुळे किंवा अस्तर चांगला वाढत नसेल, त्याचा रक्तपुरवठा चांगला नसेल तरी इन्फर्टिलिटी येऊ शकते। सेकंड जर बघितलं स्त्रियांच्या रिलेटेड तर गर्भनलिका, जर गर्भनलिका बंद असतील किंवा त्याच्यामध्ये पाणी असेल किंवा काही सूज असेल किंवा त्याचे ऍडिशन्स असतील, ट्युबोवरील रिलेशन डिस्टॉर्टेड असतील तरीही प्रेग्नन्सी राहत नाही। सो त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर अंडाशयाचे प्रॉब्लेम्स हे फार कॉमन झालेले आहेत आजकाल। जेव्हा आपण बघतो तर मेनली आता अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असते, ज्याला आपण पुअर ओव्हरियन रिझर्व्ह म्हणतो किंवा लो AMH म्हणतो आपण, तो एक प्रॉब्लेम झाला किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी हा प्रकार झाला, एंडोमेट्रियोमा झाला, एंडोमेट्रियोसिस झाला। सो याच्या रिलेटेड जर प्रॉब्लेम असतील किंवा प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर किंवा वयानुसार पाळी बंद झाली असेल तरीही इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व येऊ शकतं। आणि हॉर्मोन्स मध्ये जे काही इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील, सिस्टेमिक आजार्स असतील, त्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं। तर हे जे लेडीज मधले कारण हे जवळपास 35 ते 40% इन्फर्टिलिटीसाठी जबाबदार असतात आणि काही कॉमन फॅक्टर्स असतात जे पुरुषांमध्ये असतात ते स्त्रियांमध्ये असतात। तर बेसिकली हे वेगवेगळ्या कारणांमुळे आज आपण बघतो का मातृत्व पितृत्व जेवढं पटकन मिळायला पाहिजे तेवढं पटकन या कपल्सला मिळत नाही। नक्कीच डॉक्टर, खरं म्हणजे एखादा आजार असेल आणि या आजारा संदर्भातील कारणं जर का लक्षात आली तर पुढचा प्रश्न प्रत्येक रुग्णाचा हाच असतो की मग याच्यावरती उपचार नेमके काय आहेत? वंध्यत्वासारखे प्रॉब्लेम्स जे आहेत ते क्रिएट होताना पाहायला मिळतात, तर आता याच्यावरती उपचार पद्धती नेमकी कशी आहे? नक्की प्रियंका, जेव्हा आपण बघतो तर आता हे वेगवेगळे कारण जे आपण बघितले त्याच्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं, पण ह्या कारणांसाठी जे नवीन नवीन उपाय आलेले आहेत इन्फर्टिलिटीमध्ये, IVF मध्ये, तर त्या उपायांद्वारे पण अतिशय चांगले रिझल्ट आपण मिळू शकतात। तर बेसिकली पहिली गोष्ट आपण लाईफस्टाईल पासून जर सुरू केलं तर कुठेतरी हे वंध्यत्व जे आहे ते लाईफस्टाईलमुळे किंवा लेट मॅरेजमुळे वाढतंय, तर आपल्याला कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे। अर्ली मॅरेज आहे किंवा त्याच्यामध्ये आपण बघितलं तर
या प्रॉब्लेम्सला कुठेतरी टॅकल केलं, लवकर लग्न झाल्यानंतर लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करणं हे महत्वाचं आहे. सिडेंटरी हॅबिट्स, ओबेसिटी, ॲडिक्शन ते कमी करणं गरजेचं आहे. तर सायमल्टेनियसली जर आपण बघितलं तर त्या प्रॉब्लेम्समध्ये जे आपण बघतो तर याच्यामध्ये पुरुषांचे जर प्रॉब्लेम्स असतील तर शुक्राणूमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण फास्ट ट्रॅकवर बघितले गेलं पाहिजे. सो थोडा प्रमाण असेल तर मेडिकेशन आहे ते इम्प्रूव्ह शकतं. मेडिकेशन इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्यांना प्रॉपर प्लॅन रिलेशन कोणत्या डेज मध्ये रिलेशन ठेवायचं हे समजून सांगणं, काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. किंवा पुरुषामध्ये मेजर प्रॉब्लेम्स असतील शुक्राणूमध्ये तर त्याच्यामध्ये जे ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे आयव्हीएफच्या, तर त्याच्यामध्ये इक्सी झालं, इम्सी झालं, पिक्सी झालं किंवा स्पर्म ऍस्पिरेशन टेक्निक झालं, टिसा, पिसा, मायक्रो टिसे. सो ह्या ज्या टेक्निक्स वापरल्या तर पुरुषांमध्ये किती मेजर प्रॉब्लेम्स असतील तरी ते सॉल्व्ह आपण करू शकतो. तसेच जर स्त्रियांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मी जसं सांगितलं गर्भाशयामध्ये काय प्रॉब्लेम असेल, पडदा असेल तर तो आपण दुर्बिणीद्वारे हिस्टोस्कोपी करून तो पडदा आपण काढू शकतो. किंवा गर्भाशयाला सूज असेल तर ते आपण इंजेक्शन देऊन ती सूज कमी करू शकतो. फायब्रोस असेल तर आपण ते मायोमेक्टॉमी करून ते काढू शकतो. गर्भनलिका बंद असेल तर आपण लॅप्रोस्कोपी करून ते ओपन करू शकतो किंवा त्याच्यासाठी आयव्हीएफची आपण ट्रीटमेंट आपण करू शकतो. अंडाशयामध्ये जर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वेट रिडक्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण आययूआय करू शकतो किंवा आययूआय मध्ये जर रिझल्ट नाही मिळाला तर आपण आयव्हीएफचे ऑप्शन्स वापरू शकतो. तसंच ऍडव्हान्स मोडॅलिटी जर बघितलं तर वारंवार आयव्हीएफ फेल होत असतील किंवा वारंवार आययूआय फेल झाले असेल तर अशा कंडिशन मध्ये आपण विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजी झालं, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर झालं, लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, पीजीटीए झालं, प्रीजेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर एनिप्लॉइडिक एम्ब्रिओ झालं किंवा ह्या ज्या कंडिशन आहे, हे जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, क्रायोप्रिझर्वेशन टेक्निक झालं. सो ह्या ज्या नवीन ऍडव्हान्स उपाय जे आहे हे जर आपण योग्य कारणासाठी जर वापरले तर नक्की आपण आज बघतोय तर इन्फर्टिलिटीमध्ये रिझल्ट हे अतिशय इम्प्रूव्ह झालेले आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच, खरं म्हणजे वैंधत्वावरती मात करण्यासाठी आयव्हीएफ ही उपचार पद्धती आता सध्या आपल्याला प्रामुख्याने वापरल्याचं पाहायला मिळतं. डॉक्टर, या उपचार पद्धतीबद्दल जाणून घ्यायला प्रचंड आवडेल. नक्की आपण जेव्हा बघतो तर आयव्हीएफ ही फार एक ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे. तो बेसिकली आपण जेव्हा बघतो तर आता नॉर्मली आयव्हीएफ न करता त्याच्या जे ऍडव्हान्स उपचार पद्धती आहे त्याचा वापर केला जातो, कारण त्याच्यामध्ये रिझल्ट हा अतिशय चांगला असतात. पण आपण लेमॅन कॉमन पर्सन मध्ये जर विचार केला तर आयव्हीएफ काय असते, ज्याला आपण इन विट्रो फर्टिलायझेशन आपण असं म्हणतो, म्हणजे याला नॉर्मली शरीराच्या बाहेर केले गेलेलं फलितीकरण ज्याला म्हणतो. तर ही जी प्रोसेस असते ही नॉर्मली या प्रोसेसमध्ये पहिले इव्हॅल्युएशन केलं जातं. ज्या कपलला गरज आहे त्या कपलला आपण आयव्हीएफ ट्रीटमेंट सांगतो. याच्यामध्ये आपण पिरियड आल्यानंतर आपण या लेडीजला इंजेक्शन सुरू करतो. 10 ते 12 दिवसाचे इंजेक्शन असतात. जेव्हा फॉलिकल्स मॅच्युअर होतात तेव्हा आपण त्यांना भूल देऊन ते सगळे स्त्रीच्या शरीराच्या बाहेर काढले जातात. तेव्हा मिस्टरांचे जे शुक्राणू आहे त्याचा वापर करून आपण ज्या वेगवेगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, एक्सी, इम्सी, पिक्सी, त्याच्याद्वारे त्याचा गर्भ तयार केला जातो आणि तो गर्भ आपण 3 ते 5 दिवस वाढवतो आणि वाढवल्यानंतर तो गर्भ आपण गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो किंवा तो गर्भ आपण फ्रीज करून नंतर तो थॉ करून ट्रान्सफर करतो. ही जी पूर्ण प्रोसेस असते ही आयव्हीएफ ची प्रोसिजर असते. तर आता आयव्हीएफ ची गरज कोणाला असू शकते हे फार महत्वाचा क्वेश्चन जो आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर जसं सांगितलं, दोघं गर्भनलिका बंद असतील आणि लॅप्रोस्कोपी करूनही ओपन झाल्या नसतील किंवा शुक्राणूमध्ये प्रॉब्लेम्स असतील जे मेडिकेशन घेऊनही इम्प्रूव्ह होत नसतील किंवा शुक्राणू नसतील, त्या कंडिशनमध्ये आपल्याला टेस्टिस मधून ते ऍस्पिरेट करून काढायचे असतील किंवा ऑलिगो टेराटोझोस्पर्मिया असेल किंवा वारंवार आययूआय करूनही ते फेल होत असतील किंवा काही कारणास्तव सगळे रिपोर्ट नॉर्मली असूनही त्यांना रिझल्ट मिळत नसेल किंवा वयाच्या आधी पाळी बंद झाली असेल किंवा वयानुसार पाळी बंद झाली असेल. सो असे जे वेगवेगळे कारण जे आहे ज्याच्यामुळे वंधत्व येतं किंवा मातृत्व पितृत्व सुख मिळत नाही, तर अशा कंडिशन्स मध्ये आपण आयव्हीएफ आणि त्याच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जो उपाय केला तर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आपण याच्यामध्ये नक्की देऊ शकतो. नक्कीच, आणि या वंधत्वासारख्या प्रॉब्लेम्समधून देखील बाहेर काढण्याचं काम जे आहे ते फर्टिलिटी सेंटर, प्रजनेसिस फर्टिलिटी सेंटर गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. खरं म्हणजे ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये यांचे सेंटर्स आहेत आणि या सेंटर्समध्ये काही असे रुग्ण आले होते की ज्यांना त्यांनी आशाच सोडली होती की आता आपल्याला मूल होऊ शकेल, मात्र आयव्हीएफ या उपचार पद्धतीमुळे त्यांना मूल झालेलं आहे आणि त्यांचा अनुभव जो आहे तो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. सरांची ट्रीटमेंट खूप छान आहे. जिथे काही अडचण येत आहे सर बरोबर ती अडचण शोधून ती बरोबर दूर करतात आणि हार्ड अँड फास्ट आपल्याला रिझल्ट मिळतो सरांकडे. सरांचा स्टाफ पण खूप छान आहे. कधी आपण काही अर्जन्सीसाठी फोन केला तर आपल्याला ते छानपैकी कोऑर्डिनेट करतात. बऱ्याचशा मेडिसिन्स वगैरे नाही समजले तर ते आपल्याला पुन्हा पुन्हा समजूनही सांगतात. सरांचे गोळ्या, औषधं, मेडिसिन्स जे काही आहे ट्रीटमेंट ती वेळोवेळी फॉलो करा आणि रिझल्ट तुम्हाला 100% नक्की मिळेल, माझी खात्री आहे. मळगावकर सरांचे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत. नक्कीच, हा अनुभव तर आता आपण ऐकला. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. खरं म्हणजे जो महत्त्वाचा मुद्दा ज्यावरती आता आपण चर्चा करत होतो तो म्हणजे आयव्हीएफ ही उपचार पद्धती नेमकी कशी आहे. इतकाच महत्त्वाचा पुढचा प्रश्न आहे की आयव्हीएफ ही उपचार पद्धती नेमकी कोणत्या रुग्णांसाठी फायद्याची ठरू शकेल.
जसं मी सांगितलं आता IVF उपचार पद्धती हे बरेचसे कारणांमुळे इन्फर्टिलिटी येतात. जसं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं जेव्हा त्या पुरुषांमध्ये मेजर प्रॉब्लेम्स असतील, त्याचे मेडिसिन देऊनही आपल्याला इम्प्रूव्हमेंट होत नसेल किंवा त्याला सिव्हिअर ऑलिगोएस्टेनोटेराटिझोस्पर्मिया म्हणतो किंवा अझोस्पर्मिया आपण म्हणतो. सो अशा कंडिशनमध्ये आपण IVF उपचार पद्धतीचा अवलंब करतो. तसंच ज्या स्त्रियांमध्ये आपण जर बघितलं तर स्त्रियांमध्ये वारंवार IUI जर केले गेले असेल आणि त्या IUI मध्ये रिझल्ट मिळत नसेल किंवा काही कारण असतील तर सगळं नॉर्मल असूनही ती लेडीज कन्सिव्ह करत नसेल, जसं मी सांगितलं दोघं गर्भनलिका बंद असतील किंवा त्यांचं प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर झालं असेल किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी असल्यामुळे स्त्रीबीजे तयार होत नसतील किंवा ते फुटत नसतील. सो असे जे वेगवेगळे कारण जे आहेत त्या कारणांमुळे आपण जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा कंडिशनमध्ये आपण IVF उपचार पद्धती केली तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळतो. नक्कीच डॉक्टर, खरं म्हणजे IVF उपचार पद्धतीबद्दल बोलत असताना आपण वारंवार एका शब्दाचा उल्लेख करताय ते म्हणजे आधुनिक उपचार पद्धती. आधुनिक उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय सांगाल? नक्की. आता आपण जेव्हा बघतो तो नॉर्मल IVF चा जो रिझल्ट होता तो आधीचा फार कमी होता आणि आता ज्या आधुनिक उपचार पद्धती आल्या त्याच्यामध्ये रिझल्ट हा अतिशय इम्प्रूव्ह झाला आहे. त्याच्या उपचार पद्धतीमध्ये जर आपण जसं बघितलं तर बेसिकली ज्याला आपण ICSI म्हणतो, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, याच्यामध्ये शुक्राणू किती कमी असतील तरी चांगला शुक्राणू आपण सिलेक्ट करून तो स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करून त्याचा गर्भ तयार करून ट्रान्सफर करतो. त्यामध्ये जर पुढचा आपण म्हटलं तर IMSI प्रकार झाला, इंट्रासायटोप्लाझ्मिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन. याच्यामध्ये आपण बघतो का जे मॉर्फोलॉजिकली ॲबनॉर्मल स्पर्म असतात त्याच्यातले चांगला आपण स्पर्म सिलेक्ट करून इंजेक्ट करून गर्भ तयार करतो. किंवा PICSI झालं, फिजिओलॉजिकल इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, म्हणजे फिजिओलॉजिकली स्पर्म किती वीक असेल तर त्याला चांगला स्पर्म आपण सिलेक्ट करून त्याचा गर्भ तयार करू शकतो. किंवा स्पर्म ॲस्पिरेशन टेक्निक ज्याच्यामध्ये आपण टिसा, पिसा किंवा मायक्रोटिसा याच्यामध्ये स्पर्म नसतील तरी आपण अंडकोशातून शुक्राणू काढून त्याच्यापासून गर्भ तयार करू शकतो. किंवा नेक्रोझोस्पर्मिया, शुक्राणूला हालचाल नसेल तर लेझरच्या मशीनच्या सहाय्याने आपण जो जिवंत शुक्राणू आहे तो सिलेक्ट करून त्याच्यापासून आपण गर्भ तयार करू शकतो. तसंच जर आपण लॅब मध्ये बघितलं तर विट्रिफिकेशन टेक्नॉलॉजी फार महत्वाची टेक्नॉलॉजी आली आहे. त्याच्यामध्ये आपण जे स्त्रीबीज गर्भ हे जे आहे ते -196 डिग्री टेम्परेचरला आपण गोठवून ठेवू शकतो. सो या कंडिशन मध्ये आपण जर जास्तचे स्त्रीबीज तयार झाले असेल तर ते गोठू शकतो, जास्तचे गर्भ तयार झाले असेल तर ते गोठून आपण ते नंतर मॉडिफाईड किंवा नॅचरल मॉडिफाईड सायकलला जर ट्रान्सफर केलं तर रिझल्ट अतिशय आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसतात. तसेच ब्लास्टोसिस ट्रान्सफर झाला म्हणजे तो जो गर्भ आहे तो 5व्या दिवसापर्यंत नेऊन मग तो ट्रान्सफर केला तर त्याच्यात रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. त्याच्यानंतर लेझर असिस्टेड हॅचिंग, तर बऱ्याच वेळा लेडीजचं एज जास्त असेल किंवा गोठवलेले गर्भ आपण ट्रान्सफर करत असतो किंवा वारंवार IVF फेल असेल तर आपण जे बाहेरचं जे गर्भाचं आवरण आहे ते आपण लेझर मशीनद्वारे ते हॅच करतो, त्याच्यामुळे तो गर्भ रुजायला मदत होते. तसंच जर बघितलं आपण एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अरे झाला म्हणजे गर्भाशयाचा मधला लेअर रिसेप्टिव्ह नसेल किंवा त्याच्यामध्ये जर वारंवार फेल्युअर होत असतील तर त्या कंडिशनमध्ये आपण एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अरे करून त्या फेज मध्ये एम्ब्रियो ट्रान्सफर केला तर रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो. तसंच मी जे सांगितलं PGTA, प्रीजेनेटिक प्लांटेशन टेस्टिंग फॉर एनिप्लॉइडिक एम्ब्रियो, जर वारंवार IVF फेल असतील तर आपण जे गर्भ आहे त्याची बायोप्सी घेऊन तो गर्भ नॉर्मल आहे का, युप्लॉइड आहे का अॅनिप्लॉइड आहे, जो नॉर्मल गर्भ जर ट्रान्सफर केला तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात. तसंच ज्या लॅब आलेल्या आहे, ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लॅबमध्ये आहे, जसं इन्क्युबेटर आहे, ट्रायगॅस इन्क्युबेटर्स आहे, क्लास 1000 ज्या लॅब आहेत, मॉड्युलर लॅब्स आहे आणि ह्या ऍडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी आणि ज्या ट्रीटमेंटचा आपण जो वापर केला तर नक्की IVF चे जे रिझल्ट आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने वाढले आहे. ऑलमोस्ट 70, 75, 80% पर्यंत हे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच. आणि आता जर का वैधत्वाचा रेशो पाहिला तर पुरुषांमध्ये वैधत्वाचं प्रमाण हे अधिक वाढलेलं आहे, मात्र अशामध्ये देखील IVF ही उपचार पद्धती कशी फायद्याची ठरू शकते हे डॉक्टरांकडून जाणून घ्यायचे. मात्र तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सध्या आपण पाहतोय वाढत्या वयामुळे किंवा मग पाळी लवकर गेल्यामुळे एखादी महिला, एखादी स्त्री आहे ती मातृत्वापासून वंचित राहिल्याचं पाहायला मिळतं. मात्र या IVF ट्रीटमेंटमुळे काही सोल्युशन त्यांना मिळू शकेल का? नक्की नक्की प्रियंका, जेव्हा आपण बघतो तर आता जसं आपण बघतो तर लेट मॅरेज होत आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लेडीजच्या अंडाशयाची कॅपॅसिटी कमी होते. सो कॅपॅसिटी पाळी बंद होण्याचे 2-3 महत्वाचे कारण आहेत. तर वयाच्या आधी जर पाळी बंद झाली त्याला आपण प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर म्हणतो, किंवा पाळी आलीच नाही जन्मता त्याला आपण प्रायमरी ओव्हरियन फेल्युअर म्हणतो, किंवा पाळी आल्यानंतर वयानुसार ती बंद झाली तर त्याला आपण मेनोपॉज आपण म्हणतो. तर नक्की अशा ज्या लेडीज आहे अशा लेडीजसाठीही आपल्याला इन्फर्टिलिटीमध्ये किंवा वंध्यत्व IVF मध्ये चांगले उपचार पद्धती आहे. तर त्याच्यामुळे त्या उपचार पद्धतीद्वारे आपण त्यांना अपत्य प्राप्ती देऊ शकतो. ती उपचार पद्धती आहे त्याला आपण ओसाइट डोनेशन किंवा स्त्रीबीजदान आपण असं म्हणतो. सो या कंडिशन मध्ये आपण त्यांचे स्त्रीबीज जेव्हा नसतात तेव्हा आपण ते जे स्त्रीबीज आहे ते बँकेतून घेतो,
मिस्टरांचे शुक्राणू घेऊन गर्भ तयार करतो आणि तो जो बनवलेला गर्भ आहे आपण त्या लेडीच्या गर्भाशयात आपण ट्रान्सफर करतो. पण त्याच्या आधी आपण त्यांना मेडिकेशन HRT देऊन आपण पाळी आणतो आणि ते प्रॉपरली जर सिंक्रोनायझेशन याच्यामध्ये जर आपण ट्रान्सफर केलं तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला रिझल्ट हे अतिशय चांगले बघायला मिळतात. म्हणजे पाळी गेली असेल वयानुसार तरीही किंवा वयाच्या आधी तरीही ओसाइट डोनेशन जी ट्रीटमेंट आहे याच्याद्वारे आपण अतिशय चांगले रिझल्ट आपण अशा लेडीजला अशा कपल्सला आपण देऊ शकतो. नक्कीच. आणि वंध्यत्वावरती निवारण करून मातृत्वाचं सुख लाभल्यानंतरचा आनंद काही न्याराच असतो, अनुभवही वेगळाच असतो. हाच अनुभव आता आपण ऐकूया. ॲक्च्युली आज खूप आनंदाचा दिवस आहे. आमच्या समोर आमचं 6 महिन्याचं बाळ आहे. ॲक्च्युली हे सगळं मळगावकर सरांमुळे पॉसिबल झालेलं आहे. आमच्या लग्नाला 20 वर्ष झालेली आहे आणि या 20 वर्षात बऱ्याच डॉक्टरांना आम्ही दाखवलं. शेवटी सरांकडे आल्यानंतर आम्हाला रिझल्ट मिळाला. सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तंतोतंत तसं पालन केलं. सरांच्या प्रयत्नांनी आणि देवाच्या कृपेने माझ्या मिसेसचं पॉझिटिव्ह रिझल्ट आला. म्हणजे आज आम्ही इतके आनंद आहोत का ते मला शब्दात सांगता येणार नाही. असा आनंद तुम्हालाही मिळणार तर सरांकडे व्यवस्थित तुम्ही ट्रीटमेंट केली. सो ऑल द बेस्ट. नक्कीच. या अनुभवानंतर पुन्हा एकदा सर चर्चेकडे वळूयात. खरं म्हणजे ज्या पद्धतीने आपण सांगत होतात IVF या उपचार पद्धती संदर्भामध्ये आणि याबद्दल बोलत असताना फर्टिलिटी फ्रीजअप करू शकतो असं आपण उल्लेख केला होता, ते नेमकं कसं? नक्की. आता फर्टिलिटी प्रिझर्वेशन ज्या टेक्निक्स आहेत तर आपण जसं बघतोय आता आपलं वारंवार म्हणतोय लेट मॅरेज, करिअर ओरिएंटेशन त्या कंडिशन मध्ये तर बऱ्याच वेळा त्याच्यामुळे काय होतं अंडाशयाची कॅपॅसिटी कमी होऊन जाते, ज्याला आपण लो AMH म्हणतो किंवा पोअर ओरिएंटिझम म्हणतो. सो अशा कंडिशन मध्ये अशा लेडीजला नंतर ट्रीटमेंट घ्यायला किंवा IVF मध्ये रिझल्ट कमी होऊन जातात किंवा मग त्यांना ओसाइन डोनेशन ऑप्शनला जावं लागतं. सो फर्टिलिटी प्रिझर्वेशन, क्रायोप्रिझर्वेशन जे युनिट असते ह्या कंडिशन मध्ये ज्या लेडीजला उशिरा लग्न करायचं तर त्यांनाही आपण इंजेक्शन देऊन त्यांचे सीबीजे काढून ते सीबीजे गोठून ठेवू शकतो. जेव्हा लग्नानंतर त्यांना गरज पडेल तेव्हा आपण ते सीबीजे त्यांना उतार वयात 40 नंतरही त्यांना गरज पडली तर तेव्हा ते सीबीजे आहे ते आणि मिस्टरांचे शुक्राणू गर्भ तयार करून तो आपण तो गर्भ ट्रान्सफर करू शकतो अशा कपल्समध्ये. तसंच शुक्राणूचा प्रॉब्लेम झाला तर शुक्राणू कमी असेल तर ते आपण गोठून ठेवू शकतो आणि नंतर जेव्हाही गरज असेल तेव्हा आपण ते वापरू शकतो. तसंच एखाद्या कपलचं लग्न झालंय पण त्यांना लगेच आपत्य प्राप्ती नकोय तर आपण जे सीबीजे शुक्राणू घेऊन त्याचा गर्भ तयार करून तो गर्भ आपण गोठून ठेवू शकतो. आणि विट्रिफिकेशन जी टेक्नॉलॉजी आहे इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की याच्यामध्ये ऑलमोस्ट नियर 100% आपल्याला रिकव्हरी आहे. आणि जेव्हाही अशा कपल्सला जेव्हा आपत्य प्राप्तीची त्यांना करायची असेल तर तेव्हा आपण हे फ्रीज केलेले सीबीजे शुक्राणू किंवा गर्भ वापरून त्यांना अतिशय चांगले रिझल्ट आपण देऊ शकतो. नक्कीच. खरं म्हणजे डॉक्टर आता आपण चर्चा करत असताना स्क्रोलवरती आपले सेंटर्सचे नंबर देखील डिस्प्ले होतात. ठाण्याचं असेल किंवा पुण्याचं असेल, नाशिकचं असेल आणि या सेंटर्समुळे खरं म्हणजे अनेकांच्या दुःखावरचं सोल्युशन त्यांना इथे मिळालेलं आहे. कारण ज्यावेळेला वंध्यत्वासारखे आजार जडतात त्यावेळेला आयुष्यामध्ये येणारं दुःख काही वेगळंच असतं आणि त्यावर मात करून वंध्यत्वावरती मात करून मातृत्व सुख लाभतं. ते आनंद, ते सुखही काही वेगळंच असतं. तुमच्या सेंटर्सबद्दल डॉक्टर काय सांगा? नक्की प्रियंका. आपण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर हे सेंटर जेव्हा मी फॉरेनमधून आल्यानंतर आपला एक इच्छा होती का आपल्याला भारतातही असे सेंटर्स पाहिजे का ज्याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, ज्या गोष्टी आहेत, ट्रेन डॉक्टर्स असतील, स्टाफ असतील आणि फोकस हा पूर्ण वंध्यत्वावर असेल. म्हणजे जेणेकरून कितीही प्रॉब्लेमॅटिक मेजर प्रॉब्लेम्स असतील अशा कपल्सला आपण इथे टॅकल करू शकतो. अशा हिशोबाने आपण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरची स्थापना आपण केली होती. सो आता आपले जे सेंटर्स आहे याच्यामध्ये जसं मी सांगितलं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सर्व आपण आणलेल्या आहेत. जे ट्रेन डॉक्टर आहेत, डॉक्टर अतिशय ट्रेन आणि स्किलफुल डॉक्टर्स आहेत जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट देता गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आमचं मेन जे आहे फ्रॉम होप टू हॅपीनेस, म्हणजे किती मेजर प्रॉब्लेम असेल तर त्या कपल्सला आल्यानंतर त्याचं प्रॉपर इव्हॅल्युएशन करून त्याचं इव्हॅल्युएशन केल्यानंतर योग्य ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण जर त्यांना योग्य ट्रीटमेंट दिली तर त्याच्यामध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळतात. त्याच्यामुळे आपल्याकडे देशातूनही नाही तर विदेशातूनही दुरून दुरून पेशंट येतात. आणि मल्टिपल IVF फेल्युअर हे सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपल्याकडे बरेचसे पेशंट जे IVF फेल झाले असे पेशंट येतात आणि अशांनाही आपण अतिशय चांगले रिझल्ट आपण प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून देतो. सो बेसिकली याचं महत्वाचं आहे का कोणतंही कपल असं निराशाने राहू नये किंवा मातृत्व पितृत्व सुखापासून वंचित राहू नये, हे आमचं याच्या मागचं मेन ध्येय आहे प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर सुरू करण्याचं. नक्कीच. डॉक्टर, जाता जाता आपण प्रेक्षकांना नेमका काय सल्ला द्या? नक्की. आता प्रियंका जसं आपण बघतो तर वंध्यत्व हे फार वाढतं आहे तर पहिली गोष्ट स्टार्ट करण्यासाठी आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सुरू करा. म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे सिडेंटरी हॅबिट्स नको, थोडं अर्ली मॅरेज पाहिजे, मॅरेज नंतर लवकर प्रेग्नन्सी प्लॅन करा, ऍडिक्शन्स क्विट करा.
तर ते सगळ्यात महत्वाचे आहे. आणि त्याच्याबरोबरच आपण म्हटलं तर मी जसं सांगितलं, ट्रीटमेंट एवढ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत तर कोणतेही कपल वंध्यत्वापासून बाळापासून वंचित राहू शकत नाही. तर आपण फक्त पेशन्स ठेवा आणि योग्य ठिकाणी योग्य ट्रीटमेंट जर आपण घेतली तर नक्की कितीही मेजर प्रॉब्लेम आला तरी आपण तो टॅकल करून त्याच्यासाठी आपण तो रिझल्ट देऊ शकतो. तर आपण बेसिक गोष्टीकडे पण लक्ष ठेवा आणि जर इन्फर्टिलिटी असेल तर त्याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट जरी घेतली तरी आपल्याला रिझल्ट हा नक्की चांगला मिळणार. नक्कीच. आणि तुम्हालाही डॉक्टरांचं मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रोलवरती नंबर डिस्प्ले होता, त्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. डॉक्टर नरहरी मळगावकर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत होते. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी. धन्यवाद. आणि आज कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहे नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.